नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला मग नाश्त्यासाठी आज काहीतरी बनवूया झटपट। पोहा आणि रवापासून बनवलेला हा असा पदार्थ की मुलंसुद्धा खूपच आवडीने खातील। तर चला मग करूया तयारी। त्यासाठी घेतले इथे पोहे, दही, रवा, कोथिंबीर, हिरवी मिरची, तीळ, हळद, लाल तिखट आणि मीठ। तर आता सर्वात आधी पोहे घेऊया स्वच्छ धुवून। पोहे स्वच्छ धुवून झाले की 5 मिनिटे पाण्यामध्ये भिजत घालायचे, त्यामुळे पोहे अगदी नरम होतात। तरी ते पोहे छानपैकी भिजलेले आहे। आता त्यामधलं पूर्ण पाणी काढून घेऊ। तर आता त्यामध्ये मिक्स करायचा रवा, दही, व्यवस्थित थोडंसं मिक्स करून घ्यायचे। आणि आता त्यामध्ये घालणार आहोत हळद, मीठ, लाल तिखट, थोडेसे तीळ घालायचे, काही तीळ मागे ठेवायचे, लाल तिखट चवीनुसार। लाल तिखट शक्यतो कमीच वापरायचे हिरवी मिरची असल्यामुळे, कोथिंबीर। तर आता घ्यायचं सगळं एकजीव करून। ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर इथे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये पाणी टाकून एका चाळणीवर त्याला वाफळून घेऊया, छोटे छोटे पॅटीस करून। इथे एक जाळी ठेवायची, तेल लावून। आता त्या मिश्रणाचे छोटे छोटे पॅटीस करून वाफळून घेऊ। खायला खूपच टेस्टी लागतात आणि खमंगही लागतात। तर अशा प्रकारे छोटे छोटे गोल आकार द्यायचे। आता याला 7 ते 8 मिनिटं वाफळून घ्यायचे। वरतून ठेवायचे झाकण। तर आता एकदा बघून घेऊ, छान दिसत आहेत। आता एकदा पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने। बिलकुल चिटकलेले नाही, खूपच छान झाले। तर आता दुसऱ्या साईडनं पलटी करून झाल्याच्या नंतर 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचे परत। असे सुद्धा खाऊ शकतो आपण, नाहीतर त्याला थोडीशी फोडणी पण द्यायची।
आता परत एकदा बघून घेऊ. पूर्णपणे उकडून निघालेले आहे. तर आता असे सुद्धा खायला खमंग लागतात. तरी पण आता मी इथे फोडणी देते. पॅन मध्ये टाकायचे तेल. थोडीशी मोहरी तडतडली की थोडीशी जिरे आणि तीळ. हिरव्या मिरच्या ऑप्शनल आहेत. तिखट आवडत असेल तर घालायच्या. तीळ भरपूर असे घालायचे आणि त्यामध्ये टाकायचे पॅटीस. फ्राय करून घ्यायचे. खूप छान दिसतंय, खूप छान वास येतोय. तर आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. याची चव आपल्या भिजवलेल्या डाळीपासून केलेल्या आप्पेसारखी लागते. तर रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.